राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप केल्यानंतर आता शरद पवारांनी सुद्धा गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीमध्ये असताना आपल्याला 2 जण भेटले, त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, असा खळबळजनक दावा शरद पवारांनी केलाय। राहुल गांधी आणि आम्ही त्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून जनतेचा कौल स्वीकारण्याचं ठरवलं, हे सर्व काही शरद पवारांनी सांगितल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ माजली आहे। आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही। आता असंच आहे, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, कारण मी त्याचं लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात, म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळेस दुर्लक्ष केलं। त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी माहिती घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही। आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष। राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। 2 माणसांविरुद्ध त्यावेळी गुन्हा का नाही दाखल केला? इतके दिवस लागले तुम्हाला आरोप करण्याकरता? ती 2 माणसं कोण ही जाहीर करावी ना। 2 अधिकारी कोण? एखादा गुन्हा करतो तो सुद्धा अपराधी असतो आणि गुन्हा करण्याकरता जो त्याला मदत करतो, जो प्रवृत्त करतो, तो सुद्धा अपराधी असतो। पवार साहेबांकडे ती 2 माणसं जर गेली होती, त्यांनी राहुल गांधींकडे त्यांना घेऊन गेले, ते कशासाठी घेऊन गेले? तो गुन्हा करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी घेऊन गेले का? मग सगळेच अपराधी आहेत। आणि एखाद्याचा गुन्हा जो लपवतो तो सुद्धा अपराधी असतो। त्यामुळे अपराधी कोण हे तुम्ही ठरवा। पवार साहेब खूप सिनियर नेता आहे, अनेक त्यांनी उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहे। मला असं वाटते की हताश झालेले राहुल गांधी जे निराश आहे, हताश आहे, उठछूट सरकारवर आरोप करत राहतात। मला आज मिशन सिंधूरवर त्यांनी खूप आरोप केले। मोठ्या प्रमाणात कुठल्याही विषय नसताना कुठल्याही विषयाचं बौल बनवणे ही राहुल गांधीची आता हताशतेची एक पद्धत झालेली आहे। आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे स्वतः विद्वान आहे, सक्षम आहे, बुद्धिजीवी आहे। त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये। लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणे, हताश झाल्यामुळं, निराश झाल्यामुळं हे योग्य नाही आहे। असूही शकेल, कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे। साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे। अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला। निवडणुका अलीकडच्या कालखंडातल्या खूप संशयास्पद आहे, हे तर काही नाकारता येत नाही।
महाराष्ट्राचा आपला अनुभव आपण तर घेतलेला आहेच आहे आणि त्या बाबतीतल्या अनेक शंका आजही निर्माण होत आहेत. आणि माननीय राहुलजींनी जे मांडलेलं आहे ते तर आणखी आहे की ज्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की या बाबतीतलं शंका निरसन करणं, ते करीत नाही. तिथं ट्रकभर कागद पाठवायचे आणि बसा तपासत म्हणायचं, शंकेला कारणच आहे. अनेक याचे उत्तर आपण ते देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामध्ये माननीय पवार साहेबांनी जे सांगितलं, असे जर काही एजंट्सच फिरत असतील तर आणखी काही गोष्टी वेगळ्या आहेत का? काय ईव्हीएमचं काही कोणी करतं का? तुम्ही सांगा, एकाच घरात 80 नावं राहुलजीनं काढलं ते काही खोटं आहे का? पण पाप तर त्यानंच आणलं ना ईव्हीएम मशीनचं. त्याचा जो संस्थापक अध्यक्ष आहे ते काँग्रेसच आहे. ईव्हीएम मशीन आणली का इकडे मराले. आणि हे मोदीजी किती जोरानं बोलत होते, ईव्हीएम मशीन हटाओ, देश बचाओ. आता काय देश खड्ड्यात टाकायला चालले का तुम्ही? तुमच्या मताची किंमत कमी झाली ना. आज भाजपचे आमदार किंवा खासदार निवडून आले असं तर ते काही मशीन जर आले तर उद्या यांच्या कार्यकर्त्याला तरी ते भाजपवाले विचारणार काय? चल मशीन आहे, आता कशाला कार्यकर्ता पाहिजे? महत्वच कमी केलंय. तुमचा अंकुश संपला. म्हणून बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आंदोलन केलं पाहिजे. आणि नाही केलं तर मग बीजेपीच्या पक्ष कार्यालयातून मतदान झालं पाहिजे. हे मतदान केंद्र बंद करा. बीजेपीच्या कार्यालय प्रत्येक गावात नेमा आणि तिथं मतदान केंद्र सुरू करून द्या. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे राहुल गांधींनी काल प्रेस घेतल्यानंतर आज शरद पवार असं म्हणतात की अशा प्रकारची 2 माणसं मला पूर्वी भेटली होती निवडणुकीपूर्वी आणि ते 160 विधानसभा मॅनेज करून देतो म्हणून सांगितलं. खरं म्हणजे हा तर अत्यंत मोठा अपराध आहे. जर त्यांना ती माहिती होती तर त्यावेळेस तिने उघड का नाही केली? आता ते म्हणतात ती माणसं मला माहिती नाहीत, ती माणसं लक्षात नाहीत, माझा लोकांवर विश्वास होता. खरं म्हणजे हे अत्यंत अपराधीपणाचं, खोटेपणाचं सगळं आहे. तर शरद पवारांनी त्यावेळी माहिती समोर आणायला पाहिजे होती. त्यावेळी त्यांनी ते गपचूप का बसले, ती चुप्पी का साधली आणि ते आता का बोलतायत याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण इतक्या मोठ्या नेत्यांनी असं खोटं बोलणं अपेक्षित नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.